नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून चातुर्मासाचे महत्त्व आणि नियम जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ। याला चातुर्मास असेही म्हणतात। चातुर्मास म्हणजे 4 महिने। आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस। आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो, तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते। आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात। कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो, तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते। कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असेही नाव आहे। कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो। चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनी एकादशीला उठतात अशी धारणा आहे। ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो। चातुर्मासात हिंदूंचे विवाह मुहूर्त नसतात। शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात। आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात। अश्विनात पिकांची तोडणी होते। कार्तिकात मळणी होऊन देवस्थानची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे। तर मंडळी, आता पुढे या चातुर्मासातल्या व्रत उपासनाबद्दल जाणून घेऊया। तर मंडळी, या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात। या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार जसं मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे। भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते। संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो। म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यचंद्राचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे। सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे। एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो। देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात। असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते। वार्षिकांशतुरो मासान वाहयेत केन चिन्नरः व्रतेन चेदान पोती किल्मिषम वत्सरो भवम। याचाच अर्थ प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते। या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते। पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही। त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला। मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते। देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते। अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत। परमार्थाला पोषक गोष्टींची विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे। चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे। भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात। चातुर्मासात व्रतस्थ राहायचे असते। तर मंडळी, आता पुढे चातुर्मासाचे नियम जाणून घेऊया। तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात। पर्णभोजन म्हणजेच पानावर जेवण करणे, एक भोजन म्हणजे एक वेळेस जेवणे, अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे, एक वाडी म्हणजेच
एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे. मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात. आता पुढे जाणून घेऊया की चातुर्मासात काय काय वर्ज्य करावे. तर प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, इडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव, न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ वर्ज्य करावे. आता पुढे मंचकावर शयन, ऋतुकाला वाचून स्त्रीगमन, परान्न, विवाह किंवा अन्य तत्सम कार्य चातुर्मासात यतीला वपनवर्ज्य सांगितले आहे. त्याने 4 मास निदान 2 मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे. आता पुढे जाणून घेऊया की चातुर्मासात अवर्ज्य काय आहे. तर चातुर्मासात हविष्यान्य म्हणजेच यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सेंदव मीठ, गाईचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. म्हणजेच वर्ज्य पदार्थ रज तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्वगुणप्रधान असतात. हे कायम लक्षात ठेवा. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा चातुर्मासाचा व्हिडिओ नक्कीच माहितीपूर्वक वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.